नमस्कार. आज 11 जुलै 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, शेतकऱ्यांना कर्ज दिलासा. सरसकट 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ, जाचक अटी रद्द करण्यात आलेले आहेत. निर्णय काय घेण्यात आला पहा. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे थकलेले संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे. त्यानंतर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याची 2 लाखांवरील रक्कम बँकेत भरल्यानंतर एक वेळ समझोता अंतर्गत 2 लाख रुपये सरकार त्यांच्या खात्यात जमा करणार आहे. त्याच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या 50,000 रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंतच्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानंतर 2026-27 मधील कर्जाची परतफेड करण्याची अटही त्यांनी रद्द केली आहे. त्यामुळे सर्व ज्या अटी त्यांनी दिलेल्या होत्या त्या आता रद्द झालेल्या आहेत. ही आपल्यासाठी अतिशय पॉझिटिव्ह न्यूज आहे पाचच्या दिवसाची. त्यानंतर पुढे चला, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीत वाढ करा. वित्त आयोगाची राज्य शासनास महत्त्वपूर्ण शिफारस. आता हे वित्त आयोग काय असतं याला थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर लक्षात घ्या तुम्ही. आता अगदीच मला एक कोरं पेज लागेल, मी त्याला थोडंसं घेण्याचा प्रयत्न करेन. एक मिनिट द्या. इन्सर्ट ब्लँक पेज. हां, तर लक्षात घ्या. आता होतं काय पहा, भारतीय संविधानामध्ये कलम 280 आहे. कलम 280 नुसार काय आहे, केंद्रीय वित्त आयोग याची स्थापना केली जाते. केंद्रीय वित्त आयोग. ओके. व राज्य वित्त आयोगाची स्थापना कशा पद्धती आहे मग, तर 243I आणि 243Y. ओके, म्हणजे 243I 243Y हे कशासाठी आहे, ग्रामीण भागासाठी आहे. ओके, व हे कशासाठी आहे, तर हे शहरी भागासाठी आहे. आता मला सांगा, ग्रामीण आणि शहरी कसं असं, तर 243 हे कलम कशा संदर्भात आहे, स्थानिक स्वराज्य संस्था. ज्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासाठी 243I आहे, व ज्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासाठी 243Y हे कलम तिथं लागू होतं व त्यानुसार राज्य वित्त आयोगाची स्थापना केली जाते. बरोबर आहे. आता थोडक्यात आपण परत याला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर हे कलम तर तुम्हाला घटनात्मक पद वगैरे समजलेली आहेत. बरोबर. आता त्याच्यानंतर पुढे चला. तर मला सांगा, केंद्रीय वित्त आयोगाचं काय काम असतं. तर लक्षात घ्या, आपण भारत सरकारला, तुम्ही ज्यावेळेस सर्व्हिसमध्ये जाणार आहात किंवा तुम्ही ज्यावेळेस IAS होणार आहात, IAS झाल्यानंतर पहा तुम्ही भरता, म्हणजे तुमची इन्कम जास्त होते. 1.5 लाख रुपये तुम्हाला महिन्याला पगार जर असेल तर नक्कीच पहा तुमची वर्षाची पगार अगदी 18 लाखाच्या जवळपास जाते. बरोबर आहे. मग आपल्या भारत देशामध्ये किती, 12 लाखपर्यंत तुम्हाला इन्कम टॅक्स नाही आहे. 12 लाखाच्या वरती जर इन्कम गेली तर तुम्हाला नक्कीच इन्कम टॅक्स असेल. मग त्यानुसार जर तुम्ही IAS झालात, मग IAS झाल्यानंतर पहा तुम्हाला काय पेमेंट जास्त असणार आहे, तुमचं इन्कम जास्त असणार आहे. मग इन्कम जास्त, त्यामुळे तुम्ही काय भरता पहा, इन्कम टॅक्स भरता. बरोबर आहे. मग ते इन्कम टॅक्स कुठे जातं, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातं, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये जातं. बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा तुम्ही एखादी पार्लेजी बिस्किट पुडा घेतलात किंवा एखादी कोणतीही वस्तू वगैरे जर घेतलात तर त्यावरती तुम्ही काय भरता, GST भरता. ते कुणाकडे जाते, तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जाते. बरोबर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हे सर्व काही जाऊन तिजोरीमध्ये जमा होतं. मग मला सांगा, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारकडे काही इन्कमचे सोर्सेस आहेत का, हां तर नक्कीच आहेत. पेट्रोल पंप, त्यानंतर अल्कोहोल, याबद्दल त्यांच्याकडे टॅक्स आहेत. परंतु बहुतांश जे टॅक्सेस आहेत ना ते कोण घेऊन जातं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट घेऊन जातं. मग सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जास्त तिजोरी आहे. मग यासाठी पहा, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे मोठी तिजोरी असल्या कारणानिमित्त हे जे संपूर्ण, आता हे आपला प्यारा भारत, मग इथं जो महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्राचं आज लावून बघतो पहा केंद्र सरकारकडे, किंवा मला कोणते तरी पैसे देईल वगैरे अशा पद्धतीने. किंवा आज देखील पण पहा, घरामध्ये तुम्ही आता एक फॅमिली, आपण असं डिस्कस करूयात. ओके, आता तुम्ही छोटे बच्चे आहात. ओके, एकच मिनिट. हां, पहा ही फॅमिली आहे आपली. ओके, फॅमिलीमध्ये अगदी आई वडील, अशा पद्धतीने आपण काय करूयात, हे वडिलांसाठी व हे अशा पद्धतीने आईसाठी असं मी तयार केलं. व आता आई वडिलांचे 2 मुलं. ओके, एक मुलगा आहे व ही एक मुलगी आहे. बरोबर. मग मला सांगा, आता अगदी मुलांचं काही सोर्सेस आहे का, इन्कमचं सोर्सेस वगैरे, तर बिलकुल यांचं सोर्स नाही. मग हे कोणावरती डिपेंड आहेत, अगदी पॅरेंट्सवरती डिपेंड आहेत, आईवडिलांवरतीच हे संपूर्ण काही डिपेंड आहेत. किंवा आईवडील मला दर महिन्याला एवढी पॉकेट मनी वगैरे देतील व अगदी पुन्हा त्याच्यानंतरच मी सर्व काही माझे इन्कमचे जे सोर्सेस आहेत किंवा मला जे काही हवं आहे ते मी घेऊ शकतो. म्हणजे अगदी पहा, प्रत्येक गोष्टीसाठी आपण कोणावरती डिपेंड आहोत, आपल्या आईवडिलांवरती डिपेंड आहोत. मग ते तसं पण स्टेट गव्हर्नमेंटचं तसंच झालेलं आहे. पहा, हे स्टेट गव्हर्नमेंट कोणावरती डिपेंड असतं, प्रत्येक गोष्टींसाठी तर सेंट्रल गव्हर्नमेंटवरती. म्हणजे मला जर काही खर्च करायचा असेल तर मी सेंट्रल गव्हर्नमेंट कधी मला पैसे देईल या आशेमध्ये मी बसलेला असतो. बरोबर आहे. मग त्याच आशेवर बसल्यानंतर पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट काय करते, तर कलम 280 नुसार एक वित्त आयोग स्थापन करते. कारण पहा की प्रत्येक
राज्यामध्ये काही भेदभाव होऊ नये. ओके, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जास्त पैसे भेटले व यूपी गव्हर्नमेंटला कमी पैसे भेटले असं तर या दोघांमध्ये फेरफार होऊ नये, हे त्याचं एक उद्दिष्ट असतं. मग यासाठी पहा एक 280 भारतीय संविधानामधील कलम 280 म्हणजे हे काय आहे, घटनात्मक आयोग आहे, बरोबर. या घटनात्मक आयोगाच्या शिफारसी केंद्र सरकार मागवतं व त्याच्यानंतर पहा दर 5 वर्षाला हे आयोग बसतं व त्यांच्या शिफारसीनुसार पहा प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी समान इन्कमचं डिस्ट्रीब्युशन करतात. आता सध्याला किती आहे, 41% त्यांनी दिलेलं आहे किंवा 41% प्रत्येक राज्याला तुमच्या 100 रुपये. आता पहा सेंट्रल गव्हर्नमेंटचं उत्पन्न किती, 100 रुपये टॅक्समधून आहे. या 100 रुपये पैकी किती, 59 रुपये कोण ठेवून घेणार, केंद्र सरकार ठेवून घेणार 59 रुपये व उरलेले 41 रुपये जे आहेत ना ते राज्य सरकारला, त्यांना प्रत्येक राज्याला त्यांना 41 देणार आहे. आता अगदी इथं पण तसंच पहा, मुलगा आणि मुलीमध्ये दोघांमध्ये पण भेदभाव होऊ नये. म्हणजे आता फॅमिली मेंबर्स संबंधी बोलतोय मी, तर पहा आपले पॅरेंट्स काय करतात, मुलगा आणि मुली या दोघांमध्ये पण भेदभाव होऊ नये व दोघांना पण समान व्हावं यासाठी पहा प्रत्येकाला 5 रुपये अशा पद्धतीने त्यांनी आपले इन्कम मधील फक्त 5 रुपये किंवा 500 रुपये अशा पद्धतीने ते देतात. ओके, इन्कमचं अगदी बरोबर समान डिवायडेशन करून ते देतात. आता पहा इथं 2 जणच आहेत त्यामुळे यांना फायनान्स कमिशनची वगैरे गरज नाही, परंतु राज्यामध्ये पण अगदी राज्यांमध्ये भांडण वगैरे होऊ नये यासाठी आपल्याकडे काय वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली व हे घटनात्मक पद आहे, घटनात्मक आयोग आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता सध्याला वित्त आयोगाचं सध्याला कितवं वित्त आयोग चालू आहे. आता मीच उत्तर देत होतो, सॉरी. हा, तर वित्त आयोगाची जे मी कलम सांगितलेलं आहे ना त्यानुसार सध्याला आपल्या देशाचं वित्त आयोग कितवं आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे, म्हणून त्याचे अध्यक्ष कोण आहेत हे पण नक्की तुम्ही मला सांगायचं आहे. ओके, तर हे झालं केंद्र सरकारचं. डन. मग आता केंद्र सरकारचं झाल्यानंतर केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्य सरकारला किती 41 रुपये मिळालेले आहेत. मग आता पहा ह्या 41 रुपये पैकी आता परत राज्यामध्ये काय पहा जिल्हे आहेत, जिल्हे त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ग्रामपंचायती आहेत. ह्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये पण भांडण होऊ नये. म्हणजे माझ्या गावची ग्रामपंचायत आता अगदी मुख्यमंत्र्यांच्या गावची ग्रामपंचायत आहे म्हणून त्या ग्रामपंचायतीला जास्त फंड व अगदी विरोधी पक्ष नेत्याच्या गावची ग्रामपंचायत आहेत म्हणून त्या ग्रामपंचायतीला एकदम लो फंड, असं करता येत नाही ना, भेदभाव करता येत नाही पहा सरकारमध्ये गेल्यानंतर, बरोबर आहे. मग या नात्याने आपल्याकडे काय पहा कलम 243 आय नुसार ग्रामीण स्तरासाठी वित्त आयोग आहे, राज्य वित्त आयोग, आणि वाय साठी शहरी भागासाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. आता दोघांचं पण वित्त आयोग एकच असणार आहे, राज्य वित्त आयोग. ओके, राज्य वित्त आयोग. मग आता मला सांगा, आता अगदी स्टेट गव्हर्नमेंटचे इन्कमचे सोर्सेस काय आहेत, तर तुम्हाला माहिती आहे स्टेट गव्हर्नमेंटच्या इन्कमचे सोर्सेस आहेत जसं की पहा मुद्रांक विकणे, ओके, मुद्रांक शुल्क. त्यानंतर पहा लास्ट वीकमध्ये आपण पाहिलं होतं की महाराष्ट्र राज्य सरकार काही पुस्तकं वगैरे विकणार आहे, बरोबर. मग ते पुस्तकांचे विक्री करून पण महाराष्ट्र राज्य सरकारला इन्कम येतं. त्याच्यानंतर पहा पेट्रोल डिझेल यावरती GST न लागता काय लागतं, VAT व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लागतं, बरोबर आहे. म्हणजे अगदीच पहा जसं जसं एक्साईज ड्युटी लागते, बेसिकली एक्साईज ड्युटी आणि व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ह्या 2 बेसिसवर पहा राज्य सरकारला इथं उत्पन्न प्राप्त होतं. अगदी त्याच धर्तीवर पहा अल्कोहोल दारू यावरती पण एक्साईज ड्युटी आणि व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स हे लागतं. ओके, म्हणजे व्हॅट आणि एक्साईज ड्युटी या दोन्ही मिळून काय होणार आहे पहा राज्य सरकारचं इथं उत्पन्न येतं. मग हे उत्पन्न राज्य सरकारला पण 100 रुपये जर प्राप्त झालं व केंद्र सरकारकडून येणार आहेत पहा 41 रुपये, बरोबर आहे. 41% ते वाटा देणार आहेत पहा केंद्र सरकार राज्य सरकारांना. मग ती पहा केंद्र सरकारचे काही पैसे व राज्य सरकारच्या स्वतःच्या इन्कम मधून जे काही पैसे मिळणार आहेत, मग ह्या उत्पन्नामधील त्यांना काही ग्रामीण आणि शहरी भागासाठी पहा काही रक्कम राखीव ठेवावी लागते, बरोबर आहे. मग आता शहरी भागामध्ये पण त्यांनी तसंच प्रत्येक महानगरपालिकेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी त्यांनी फंड अलोकेट करावं लागतं व अगदी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी पंचायत समित्यांसाठी वगैरे फंड अलोकेट करावं लागतं. व पहा या फंडमध्ये म्हणजे एवढे फंड जे आहेत या फंडमध्ये कुठेही भेदभाव होऊ नये यासाठी त्यांनी काय करतात, राज्य वित्त आयोगाची स्थापना करतात, राज्य वित्त आयोगाची स्थापना करतात. आता मग मला सांगा तुम्ही राज्य वित्त आयोगाने जी काही शिफारसी केल्या असतात त्या त्या राज्य सरकारवरती बंधनकारक असतात का, तर बिलकुल नाही. ओके, ह्या काही बंधनकारक नसतात. त्यामुळे पहा आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये ना वित्त आयोगाचं म्हणजे जरी म्हणणं चांगलं जरी असलं ना तरी त्याला कोणी सिरियसली घेत नाही. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे वित्त आयोगामध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा राज्य शासनाचं जे वित्त आयोग असणार आहेत ना, राज्य वित्त आयोग असतात ते अगदी पहा म्हणजे ते खरंच बसतील का याची काही गॅरंटी नसते. म्हणजे जसं केंद्र सरकारमध्ये पहा आता अगदीच
दर 5 वर्षाला त्यांनी कंपल्सरी वित्त आयोगाची स्थापना करतात. परंतु राज्य सरकारमध्ये तसं होत नाही. जे राज्य पातळीवरील जे वित्त आयोग आहेत ना, ते कंपल्सरी करत नाहीत. जसं की पहा, आता महाराष्ट्र राज्य सरकारचं कितवं वित्त आयोग आहेत? फक्त 6वं वित्त आयोग चालू झालेला आहे. ओके, इथं देण्यात आलेलं आहे कुठेतरी पहा. हा, तर इथे पहा, 6व्या वित्त आयोगाने राज्य शासनात शिफारसी केलेल्या आहेत व किती 27.3% रक्कम द्यायची आहे. ओके, व केंद्र शासनाने किती 41%. हा पॉईंट थोडंसं लक्षात ठेवा, परीक्षेला डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकेल. आय होप मग तुम्हाला राज्य वित्त आयोग हे समजलेलं असेल. त्याच्यानंतर पहा, इथे काही महत्त्वाच्या शिफारसी वगैरे दिलेल्या आहेत. आता अगदीच ह्या तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवा, किंवा याची जी स्क्रीनशॉट आहे ना, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकेन. कारण पहा, हे डायरेक्टली प्रश्न जर परीक्षेला विचारण्यात आलं, म्हणजे मुख्य परीक्षेला, जसं की पहा यावर्षी विचारण्यात आलेलं होतं 2025 मध्ये UPSCच्या मुख्य परीक्षेला लास्ट वित्त आयोग विचारण्यात आला होता. तर अगदी आपल्याला पण राज्य वित्त आयोगाबद्दल थोडंसं प्रमाणात लिहिता यावं यासाठी हे जे शिफारसी आहेत ना, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकेन. त्या तुम्हाला थोडंसं नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. कारण परीक्षेला नक्की प्रश्न जर आला तर तुम्हाला हे लिहिता यावं यासाठी. ओके, आणि प्रिलिमला जर प्रश्न आला तर किती 27.3% एवढं त्यांनी वितरण संपत्तीचं करावं असं त्यांनी शिफारस केली आहे. डन. व राज्य सरकारने पण या शिफारसी मान्य केल्या आहेत. ओके, एक पॉझिटिव्ह न्यूज. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशीही 8 जणांचा शोध सुरूच. मोशीतील कचऱ्याचा ढिगारा उपसताना यंत्रणांची दमछाक. पहा, पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा ढिगारा कोसळून तिथे काही मृत्यू झालेले आहेत. त्यानिमित्ताने ही बातमी आलेली आहे. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामधून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडमध्ये गेलेले आहेत. मग न्यूझीलंडमध्ये आपले बहुतांश करार तिथं होणार आहेत, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे चला, इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची दिसत नाहीये. नेक्स्ट पहा, स्किप करू शकता. त्यानंतर पुढे चला फास्टमध्ये. नेक्स्ट आहे पहा, इराणवर पुन्हा हल्ले. हवाई मारा करणाऱ्या देशाबाबत अनभिज्ञता. इराणचा संशय अमिरातीवरती. म्हणजे पहा, संयुक्त अरब अमिरातीच आमच्यावरती हल्ला करत आहे की काय, असं इराणचं म्हणणं आहे. पण पहा, जर हे युद्ध परत एकदा जर पेटलं तर 2027 तेल बाजाराला नक्कीच धोका इथं निर्माण होणार आहे. मग आता पाऊलं फुकून टाकणं पण गरजेचे आहे पहा या सिच्युएशनला. कारण जग एका परत युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलं आहे. कारण पहा, आता अगदी दुसरीकडून इस्रायल कान भरत आहे ट्रम्प यांचे की बाबा तुला मारणार आहे इराण. ओके, म्हणजे तुम्ही पाहू शकता ट्रम्प यांच्या हत्तीचा इराणचा कट. इस्रायलच्या गुप्तचर खात्यांचा अमेरिकेला इशारा. आता अगदीच इस्रायल युद्धामधून अगोदरच माघार घेत नाही व त्यामध्ये जर डोनाल्ड ट्रम्प यांना ही जर न्यूज सत्य वाटली तर मग परत एकदा युद्ध आणखीन चालू राहण्याची इथं दाट शक्यता दिसत आहे पहा. ओके, त्याच्यानंतर शेख हसीना यांचा शरणागतीचा निर्णय. डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची त्यांची योजना आहे असं त्यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे. ओके, पाहूयात आपण. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत घोटाळा. SIT चौकशी करण्यावर मुख्यमंत्र्यांची घोषणा. 9,500 प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील आहेत व याचमुळे पहा शंका उपस्थित होत आहे की 13 लाख फसवणुकीची प्रकरणे असतील की काय. ओके, मग आता या संदर्भात पहा SIT नेमण्यात येईल व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा इथं वापर केला जाईल. म्हणजे काय पहा, जिथं जिथं मोठ्या रकमेची वगैरे तिथं वजा करण्यात आलेली आहे किंवा मोठ्या रकमेची एखाद्या व्यक्तीला जर मदत करण्यात आली असेल तर खरंच त्याला तो आजार झालेला होता का किंवा त्याच्यावरती सर्जरी वगैरे करण्यात आली होती का, हे सर्व तिथं नक्कीच तपासलं जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा, नेक्स्ट न्यूज. आज शनिवार असल्या कारणानिमित्त पहा बुकमार्क रिव्ह्यू आलेले आहेत. विधी क्षेत्रातील व्यंगावर सावध बोट हे बुक देण्यात आलेलं आहे. आता अगदीच फक्त हे टायटल आणि त्यांचे लेखक हे तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचे आहेत. परीक्षेला असे पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. बुक रिव्ह्यू बद्दल प्रश्न दरवर्षी कंबाईन परीक्षेला वगैरे येतात, त्यामुळे हे बुकचं नाव आणि त्यांचे लेखक कोण आहेत हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. त्यानंतर चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅगझिन. यामध्ये पहा, आता अगदीच 1-2 आर्टिकल खूप महत्त्वाचे आहेत. हे वृत्तपत्र सर्वांनी वाचू शकता निबंधासाठी वगैरे. पहिला आर्टिकल आहे पहा, अनुरूपता महत्त्वाची. आता हा आर्टिकल का महत्त्वाचा आहे किंवा पहा, राज्यसेवेला जर आता ऑप्शनल समाजशास्त्र असताना तर तुम्ही हा आर्टिकल मी नक्की सांगितलं असतं किंवा तुम्ही वाचा. परंतु पहा, इंडियन सोसायटी नावाचा पण आपला एक टॉपिक आहे, इंडियन सोसायटी. मग इंडियन सोसायटीसाठी ना हे टॉपिक तुम्ही नक्की वाचू शकता किंवा हा आर्टिकल तुम्ही नक्की वाचू शकता. आता यामध्ये बेसिकली म्हणायचं काय आहे पाहताना, तर सध्याला इंडियन सोसायटीमध्ये लग्नाचं वय अगदी बदलत आहे. म्हणजे पहा, आपले जे पॅरेंट्स आहेत ना त्यांचं वय, लग्नाचं वय जर म्हटलं तर तुम्ही अगदी 20व्या वर्षी किंवा 20-21 या दरम्यानच त्यांचं, आई असू द्या किंवा वडील असू द्या, या दोघांचं पण म्हणजे त्या दरम्यानच त्यांचं वय लग्न झालेलं होतं, बरोबर. परंतु तुम्ही जर आताच्या यामध्ये पाहत असाल तर 25च्या नंतर पण किंवा म्हणजे अगदी 30 जवळ जर गेलात ना तुम्ही तर
लग्नाचं वय वगैरे तिथे कन्सिडर केलं जातं, किंवा बाबा तिथे त्यावेळेस त्यांना चाहू लागतं की आता लग्न करावं लागेल वगैरे त्या पद्धतीने. परंतु पहा, जरी अशा पद्धतीने जरी त्यांच्या मागे वगैरे लागलं तरी ते थोडंसं आईवडिलांना वगैरे निराश करतात, किंवा नाही आम्हाला नाही करायचं वगैरे त्या पद्धतीने. मग असं का होत आहे? तर नक्कीच पहा, इथं सांगण्याचा थोडासा लेखकांनी एक काय म्हणू शकता, त्याला उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा असं का होत आहे, किंवा हे चांगलं आहे का नाही, इंडियन सोसायटी कशा पद्धतीने आपली बदलत चाललेली आहे. आता जर समाजशास्त्र जर ऑप्शनल असताना तुम्हाला यामध्ये आणखीन थोडंसं चांगल्या पद्धतीने मी समजावून सांगितलं असतं. जसं की पहा, लग्न किंवा विवाह ही एक संस्था आहे आपल्याकडे. आता आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी हे शिकलं असेल समाजशास्त्रामध्ये, बरोबर आहे. विवाह ही संस्था. त्याच्यानंतर तुम्ही अगदीच पहा, एक प्रश्न पण आलेला होता, अँथ्रोपॉलॉजीमध्ये आलेला आहे किंवा सोशोलॉजीमध्ये, आता तो मला आठवत नाहीये, परंतु लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल पण हा प्रश्न आलेला होता, यूपीएससीने विचारलेला होता. लिव्ह इन रिलेशनशिप विवाह संस्थेला धोका आहे का? तर पहा, खरं पाहिलं तर ते धोका नाही आहे, परंतु दुसरीकडून दुसऱ्या अँगलने जर विचार केलात ना, तर ते धोका पण होऊ शकतं. कारण पहा, प्रत्येक जण त्याच कारणानिमित्त विवाह संस्थेला वगैरे थोडंसं बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत. ओके, म्हणजे पहा, आता अगदी विवाह संस्था अशा पद्धतीने आहे ना, तुम्ही एकदा बंधनामध्ये अडकू शकता, परंतु बंधनामधून वापस येत असताना डायव्हर्स आपल्याकडे थोडंसं किचकट आहे का? तर सोसायटल नॉर्म्स. ओके, ज्या पद्धतीने पहा वेस्टर्न कंट्रीजमध्ये, किंवा आपले पण पहा ना तुम्ही, आता आमिर खान यांचं उदाहरण आपण नक्की घेऊ शकतो. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, डायव्हर्स ते लगेचच्या लगे घेऊ शकतात. परंतु इंडियन सोसायटी म्हणजे आपली जर सोसायटी किंवा आपली रुरल भाग वगैरे जर तुम्ही पाहिलात, तर त्या पद्धतीने डायव्हर्सची रेट वगैरे आहेत का आपल्याकडे? तर बिलकुल नाही. महिलांना जरी कितीही डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे जरी होत असेल ना, तर त्यांना तो त्रास सहन करावाच लागतो, व तिथं म्हटलं जातं किंवा हे असंच होतं, ही सोसायटी आहेच तशी, या पद्धतीने त्यांना गृहीत धरलं जातं, किंवा तुम्ही नाही, ते तुमच्यासाठी ते तसंच असणार आहे म्हणून. ओके, मग जे जेनझी आलेली आहे किंवा जे नवीन पिढी आलेली आहे ना, यांना ते आपण त्या पद्धतीने सांगू शकणार आहोत का? तर बिलकुल नाही. पहा, अगदी यांच्याकडे सर्व गोष्टींची जाणीव आहे. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्टींची त्यांना तिथं जाणीव झालेली आहे. मग त्यामुळे ते रिलेशनशिपमध्ये पहा कंपॅनियनशिप शोधत असतात. ओके, जर त्यांना वाटलं ना की हे अगदी माझ्यासाठी योग्य वगैरे आहे, मग ते नक्कीच पहा पुढे घेऊन जातील त्याला. अन्यथा नक्कीच ते होणार नाही ना, तर ते तिथंच ठेवलं जातं, व हे शोधण्यासाठी त्यांना लिव्ह इन अगदी एक चांगल्या पद्धतीने त्यांना काय म्हणू शकता, एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून देतो, किंवा तुम्ही लग्न झाल्यानंतर अशा पद्धतीने राहू शकता ह्या व्यक्तीसोबत. कारण पहा, एका दिवसामध्ये किंवा एका चर्चेमध्ये तुम्हाला तो व्यक्ती कसा आहे हे समजणार नाही आहे, बरोबर. कारण पहा, प्रत्येक पहिल्या भेटीमध्ये पहिल्या भेटीमध्ये प्रत्येक व्यक्ती मी चांगलाच आहे असंच दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु जो ज्यावेळेस चिडतो किंवा त्याला ज्यावेळेस राग येतो, त्यावेळेस त्याचा खरा चेहरा समोर येतो, व त्यावेळेस तो आपल्याला किती समजून घेतो वगैरे, हेच कंपॅनियनशिप आहे ना. ओके, मग ते त्यांना पहिल्या भेटीतून वगैरे दिसणार आहे का? तर बिलकुल दिसणार नाही. मग सध्याला जी झी आहे ना, ती या कारणानिमित्त वगैरे लग्नाला थोडंसं दुरावा देत आहे पहा. व अगदी प्रत्येक गोष्ट त्यांना ऑनलाईन आता मिळतच आहे, म्हणजे जसं की पहा, त्यांना बाहेर जाण्याची वगैरे आवश्यकता नाही आहे. आता अगदी मूवीसाठी पण पहा, पूर्वी मूवीसाठी आपल्याला थिएटर वगैरे जायचं, त्यानंतर हाऊसफुल तिथे व्हायचे वगैरे, हे सर्व आपण अनुभवलेलं आहे, बरोबर. परंतु आता तसं होत आहे का? तर बिलकुल नाही. आपल्याच घरामध्ये 72 इंचीचं जर टीव्ही असेल, तर आपण काय करतो पहा, म्हणजे अगदी थिएटरमध्ये जाण्याचा जो मजा आहे त्याच्यापेक्षा जास्त घरी मजा येते ना. ओके, म्हणजे तशाबद्दल होम थिएटर वगैरे असतं, 72 इंच पुढे स्क्रीन आहे, मग आणखीन काय हवं आहे, बरोबर. म्हणजे अगदी डॉल्बी ॲटमॉस वगैरे सर्व काही असल्यानंतर अगदी आपल्याला त्या थिएटरपेक्षा जास्त चांगली तर घरी मजा येते. त्याच्यानंतर पहा, फूड तुम्हाला जर काही बनवावंसं वाटलं किंवा अगदी जर तुम्हाला काही खावंसं वाटलं, तर डायरेक्टली तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. ओके, त्याच्यानंतर पहा, तुमच्याजवळ हातामध्ये अगदी जेनझीकडे ते स्वतः कमावते आहेत, त्यामुळे किंवा ते स्वतः बाहेर पडायला लागलेले आहेत, बरोबर. मग त्यामुळे त्यांच्या हातात पैसा आलेला आहे. मग ह्या सर्व गोष्टींमुळे पहा, ते स्वतः आत्मनिर्भर झालेत, व आत्मनिर्भर झाल्यामुळे पहा, त्यांना कोणत्या गोष्टीवरती दुसऱ्यावरती डिपेंड राहण्याची सवय नाही आहे. ओके, मग ते फक्त डिपेंडन्सीसाठी किंवा अगदी एक कोणीतरी लागणार आहे यासाठी त्यांनी विवाह का करतील? मग अगदी मी तेच म्हणत आहे, मग यामुळे कंपॅनियनशिपला इथं थोडंसं महत्त्व भेटलेलं आहे. ओके, आता हे इंडियन सोसायटीमध्ये तुम्ही कसं लिहिणार आहात मग? तर नक्कीच पहा, जिथे जिथे आपल्याला जर विवाह संस्था किंवा इंडियन सोसायटी बदलत चाललेली आहे असं जर तुम्ही प्रश्न जर विचारला ना, तर तुम्ही हे पॉईंट तिथं नक्की देऊ शकता. कारण पहा, तुम्हाला 2 वर्ष आठवत आहे, आता मी जास्त करून यूपीएससीचेच पीवायक्यू घेतलेले आहेत, कारण अगदी गेल्या वर्षी तर एमपीएससीचा पहिला पेपर झालेला आहे, बरोबर. पण पूर्वीचे जर तुम्ही यूपीएससीचे पीवायक्यू पाहिलात ना, तर त्यांनी गिग वर्कर्समुळे किंवा ग्लोबलायझेशनमुळे महिलांवरती कसा परिणाम झाला हा नक्कीच प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर बदलत्या विवाह संस्थेमुळे महिलांवरती कसा परिणाम झाला आहे हा पण प्रश्न विचारला जाऊ शकेल. कारण पहा, जेनझीमुळे अगदी महिला आता स्वतः म्हणजे आपली आई, त्यापेक्षा आता तुम्ही जे नवीन पिढी पाहिलात ना, तिथे जास्त वुमन एम्पॉवरमेंट आलेली आहे, बरोबर. म्हणजे ते डायरेक्टली समोर येऊन बोलू शकतात. हां, मग त्यामध्ये पण काही चॅलेंजेस वगैरे आहेत, मग
मग यासाठीच हे तुम्हाला थोडं 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 करून जमा करायचं आहे आपल्याजवळ. एकाच दिवशी पहा ही डाटा ॲडिशन तुमचा होणार नाहीये, तर थोडं 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 करून तुम्हाला जमा करावं लागेल. त्यानिमित्ताने हा आर्टिकल अतिशय महत्त्वाचा आहे, तुम्ही शक्य झालं तर नक्की वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर आणखीन एक आर्टिकल आलेलं आहे पहा, हे थायरॉइड बद्दलचं एक आर्टिकल आहे, तुम्ही शक्य झालं तर वाचून घेऊ शकता. नेक्स्ट आहे वारसदार, म्हणजे ही लघुकथा आहे. ओके, लघुकथा आहे, शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या. आता मी इथं एकच पॉईंट हायलाईट केलाय, व तो जर हायलाईट सांगितला ना तर तुमचं वाचण्याचं इंटरेस्ट राहणार नाही, त्यामुळे मी याला नक्कीच थोडंसं स्किप करतोय. परंतु शेवटी तुम्ही हा आर्टिकल वाचून घेतलात किंवा हे जर काय म्हणू शकता लघुकथा वाचून घेतलात ना, तर नक्कीच पहा, ही चांगली पण आहे, इंटरेस्टिंग आहे व तुम्हाला वाचनाची सवय लागेल. ओके, प्लीज तुम्ही वाचायला शिका, म्हणजे थोडं थोडं वाचत करत गेलात ना तर निबंधामध्ये पण तुम्हाला नक्कीच मदत होईल पहा. ओके, आता मी हे गुपित फोडणार नाहीये, ते तुमच्यावरतीच डिपेंड, ते तुम्हाला नक्कीच स्वतःहूनच वाचून घ्या, म्हणजे ते बेटर वाटेल तुम्हाला किंवा मी काहीतरी वाचलं यानंतर. ओके, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपतो. त्यानंतर आपण जाऊया द हिंदूकडे. त्यानंतर कालचं द हिंदू. पहिली बातमी, इंडिया आणि ऑस्ट्रेलिया मूव्ह. काल इंडो पॅसिफिक बद्दल काही करार करण्यात आले, जे करार कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेले आहेत ऑलरेडी. ओके, जसं की पहा, न्यूक्लिअर युरेनियम आपण ऑस्ट्रेलियाकडून आता मागवणार आहोत. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा, मोदी हेल्स ऑस्ट्रेलिया सोशल मीडिया बॅन ऑन मायनर्स सिग्नल कर्ब्स. ओके, पहा, नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियामध्ये जे 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावरती बंदी घालण्यात आलेली आहे ना, त्याचं कौतुक केलेले आहेत नरेंद्र मोदी यांनी. मग ह्यावरून आपलं एक सिग्नल भेटतं की बा भारत देशामध्ये पण असं काहीतरी होणार आहे का. ओके, चाहूल लागलेली आहे पहा, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ऑस्ट्रेलियामध्ये हे बॅन करण्यात आलेलं आहे, पण इंडियामध्ये अद्याप बॅन नाही आहे सोशल मीडिया 16 वर्षाखालील मुलांना. मग त्यानिमित्ताने आता त्यांनी तिथं म्हटलेले आहे, त्यामुळे कदाचित हे बॅन होऊ शकतं. आता अगदीच तुम्ही हे डिजिटल कंट्रोल कुठं कुठं आहे हे थोडंसं लक्षात ठेवा. तर पहा, मलेशियामध्ये अंडर 16 बार्ड फ्रॉम ओनिंग सोशल मीडिया अकाउंट. म्हणजे मलेशियामध्ये जर तुम्ही पाहिलात तर 16 वर्षाखालील जे लहान मुलं आहेत त्यांना सोशल मीडियावरती अकाउंट काढता येत नाही किंवा त्यांना त्याचा मालकी हक्क देता येत नाही. त्याच्यानंतर अगदी इंडोनेशियामध्ये पण आहे पहा, मायनर ब्लॉक फ्रॉम हाय रिस्क प्लॅटफॉर्म. ओके, त्यांनी सोशल मीडिया तर दिलेलं आहे, परंतु हाय रिस्क जे प्लॅटफॉर्म आहेत ना त्यांच्यापासून बॅन केलं आहे इंडोनेशियामध्ये. त्याच्यानंतर फ्रान्समध्ये बिल पास्ड टू बॅन सोशल मीडिया यूज बाय अंडर 15. ओके, 15 वर्षाखालील जे लहान मुलं आहेत त्यांना सोशल मीडिया बॅन करण्यात आलेलं आहे, म्हणजे बिल मांडण्यात आलेलं आहे, तसं विधेयक ठेवण्यात आलेलं आहे. लवकरच तिथं कायदा बनवू शकेल फ्रान्समध्ये. मग तसाच जर कायदा भारत देशामध्ये पण झाला तर या निमित्ताने होऊ शकेल. आता अगदी न्यूज इन प्रोसेस आहे, त्यामुळे फक्त आपलं हे 3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्हाला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा डिजिटल कंट्रोल आणि लहान मुलं याबद्दल जर प्रश्न परीक्षेला विचारण्यात आला ना तर तुम्ही हे उदाहरण स्वरूप नक्की देऊ शकता, किंवा ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया, फ्रान्स या सर्व देशांनी कायदे वगैरे केले, तर भारत देशाने पण कायदा करायला हवा. पॉझिटिव्हली पण बोलू शकता तुम्ही व निगेटिव्ह पण बोलू शकता. निगेटिव्ह जर बोलायचं म्हटलं कायदा करू नये भारत देशाने, तर मी काय म्हणेल पहा, की अगदीच पहा, काय म्हणू शकता, जर तुम्ही चंद्र कधी पाहिलाच नाही तर तुम्हाला चंद्रावर जाण्याची इच्छाच होणार नाही. अगदी तसंच आहे पहा, जर विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल जर होणार नसेल, सोशल मीडिया पाहिल्यानंतर पहा ते सोशल मीडिया वर्क कसं करतं किंवा सोशल मीडियाच्या मागे कोणती इंजिनिअरिंग वगैरे बसलेली आहे हे संपूर्ण जर कुतूहल त्यांच्यामध्ये निर्माण करायचं असेल ना तर त्यांना सोशल मीडियाची थोडंसं जाणीव पण करून द्यावी लागेल. म्हणजे पहा, आपण त्याला त्याचा धोका समजून न सांगता डायरेक्टली त्याला बॅन करणं हे चुकीचं होईल. हे थोडंसं निगेटिव्ह पद्धतीने पण बोललो मी. ओके, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईड दोन्ही पण आपल्याला समजावता यावेत. या निमित्ताने थोडंसं तुम्ही या गोष्टीवर विचार नक्की करू शकता. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे चला. नेक्स्ट पहा, काल आपण पहिलीच बातमी पाहिलेली होती की महाराष्ट्रामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड येणार आहे. त्यानिमित्ताने 7 सदस्यीय समिती पण बसवण्यात आलेली आहे. त्या समितीच्या अध्यक्ष कोण आहेत याचं नाव मला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगू शकता, कारण परीक्षेला यावर्षी विचारलं जाऊ शकता. ओके, प्लीज नाव तुम्ही मला सांगायचं आहे. त्याच्यानंतर SIR इन मणिपूर हा आर्टिकल तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर हा पण आर्टिकल स्किप करा. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मी चांगल्या पद्धतीने शिकवणार आहे. नेक्स्ट आहे शुड इंडिया रिस्टार्ट डायलॉग विथ पाकिस्तान. आता हा अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे. तर पहा, वेळोवेळी ना भारत सरकारने पुढाकार घेतलेला आहे, कारण पहा अटल बिहारी वाजपेयी यांची पॉलिसी कशी होती की बाबा आपण आपले दोस्त किंवा दुश्मन बदलू शकतो, परंतु आपण आपले शेजारी बदलू शकत नाही. बरोबर आहे ना, म्हणजे शेजाऱ्यांसोबत आपलं वैर जर असलं तर ते योग्य होणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही तारक मेहता जर पाहिला असाल तर त्यामध्ये पण म्हणता दयाभाभी म्हणते पहा कुठेतरी, आय थिंक की पहिला सगळा पाडोशी, अशा पद्धतीने त्यांनी गुजरातमधील जी कहावत आहे ना ते बोलण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. मग अगदी त्याच बेसिसवर जर म्हटलात तुम्ही तर आपण आपल्या जे शेजारी आहेत त्यांच्यासोबत चांगले संबंध ठेवणं गरजेचंच आहे. बरोबर. मग ह्यालाच अनुसरून पहा, भारत देशाने भरपूर वेळेस पुढाकार घेतला होता की आपण यांच्यासोबत चर्चा करूयात, म्हणजे पाकिस्तानसोबत वगैरे ठीक आहे, तो जरी तसा असला ना तरी आपण काय करूयात,
त्यांच्यासोबत चर्चा करायचा असं त्यांनी भारत देशाने थोडंसं पुढाकार घेतला होता. मग अगदी पहा पुढाकार घेतल्यानंतर लगेच पहा त्यांनी काहीतरी कारण काढत वगैरे त्यांनी तशा पद्धतीने हे केलं आहे. जसं की नरेंद्र मोदी यांनी पहा 2015 मध्ये पुढाकार घेतला होता, परंतु लगेच त्यांनी दुसऱ्या वर्षीच पहा लगेच पठाणकोट हल्ला वगैरे केलेला होता. मग ह्या कारणामुळे पहा पाकिस्तानवर आपला भरोसा तर खूपच कमी आहे. सध्याला करंट इश्यू काय आहे नेमका, तर तुम्हाला माहिती आहे लास्ट इयरला 2025 मध्ये पहलगाम अटॅक झाला. बरोबर, पहलगाम झाल्यानंतर भारत देशाने संपूर्ण पाकिस्तानसोबतचे जे सगळे संबंध आहेत ना ते तोडले. ओके, आपण त्यांना आपली काय म्हणू शकता एअर बॉर्डर पण त्यांना यूज करू देत नाही व त्यांनी पण आपल्यासाठी एअर बॉर्डर त्यांचं सील केलेलं आहे. ओके, म्हणजे आपले जे विमान आहेत, हा आपला प्यारा भारत आहे व इथं आहे पाकिस्तान. आपलं जे विमान आहे ते तिथून उडू शकत नाही, त्यांचं एअर जी बाउंड्री आहे ते आपण यूज करू शकत नाही. ओके, मग अशा पद्धतीने पहा डायरेक्टली आपण सगळे संबंध जोडलेले आहेत. त्याच्यानंतर जे इंडस वॉटर ट्रिटी जी आहे ती पण भारत देशाने त्यांच्यासोबतची केलेली होती 1960 मध्ये, ती तोडलेली आहे. बरोबर, म्हणजे सगळे नाते आपण तोडलेले आहेत पाकिस्तानसोबतचे. पण पहा असं जरी दिसलं तरी हा देश आपला बाजूचा शेजारी राष्ट्र आहे व आपण त्याला बदलू शकत नाही. या नात्याने आपण पाकिस्तानसोबत चर्चा करावी का, याबद्दल थोडक्यात एक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत. तर पहा आता सध्याला अगदीच जे दोन्ही राष्ट्रामधील पहा गांधीवादी जे नेते आहेत, गांधीयन नेते पहा OP शहा यांनी अगदीच पाकिस्तानमधील जे काही प्रतिष्ठित मंडळ आहेत त्यांनी पण तिथे जाऊन बोललेले आहेत त्यांच्या पंतप्रधानांना, व भारत देशामध्ये पण तशा पद्धतीने वाटाघाटी चालू आहेत किंवा तुम्ही पाकिस्तानसोबत वगैरे बोला. का बोला, तर पहा अगदी पहा पाकिस्तानमधील जी गरीब जनता आहे ना त्यांना इंडियन हॉस्पिटलमध्ये कमी खर्चामध्ये त्यांना उपचार केला जातो. जसं केरळामध्ये, तमिळनाडूमध्ये, त्याच्यानंतर अगदीच पहा मुंबईमध्ये, ओके, दिल्लीमध्ये, ओके, भारत देशामध्ये चांगले हॉस्पिटल्स आहेत. ओके, जसं कॅन्सरची चांगले हॉस्पिटल वगैरे आहेत. बरोबर, मग या हॉस्पिटलमध्ये पहा पाकिस्तानी जे सिटीजन्स आहेत किंवा पाकिस्तानी जे नागरिक गरीब नागरिक आहेत पहा त्यांना भारत देश त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने हॉस्पिटलायझेशनच्या सुविधा वगैरे प्रोव्हाइड करतात. त्यामुळे मेडिकल टुरिझम होतं. मग ती पहा त्याच कारणानिमित्त पहा पाकिस्तानची जी जनता आहे ना त्यांना भारत देशामध्ये येणं गरजेचं वाटतं. ओके, व अगदी तशाच पद्धतीने पहा भारत देशातील कर्तारपूर कॉरिडॉर तुम्हाला माहिती असेल, मग तिथे पण पिलग्रिम साईड जी आहे, मग त्यासाठी आपले जे शीख बांधव आहेत त्यांना तिथे जाणं थोडंसं हे वाटतं किंवा आपण जायला हवं तिथं, म्हणजे आयुष्यातून एकदा तरी आपण तिथे भेट द्यावी. अशा पद्धतीने पहा भारत देशासाठी पण टुरिझम गरजेचं आहे व पाकिस्तानी जनतेला त्याची जे हॉस्पिटल सुविधा आहे ती अगदी कमी पैशामध्ये तिथे मिळू शकते. या नात्याने त्यांना भारत देशाची पण गरज नक्की आहे. बरोबर, मग हे भांडण अगदी पहा सिटीजन लेवलवरचं हे भांडण नाही आहे, परंतु हे सिटीजन लेवलचं भांडण जरी नसलं ना तर त्यांच्या लष्कराचं भांडण आहे बेसिकली. आता याचं बेस्ट उदाहरण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना तर सध्याला पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ, ओके, शहबाज शरीफ हे स्वित्झर्लंडमध्ये गेले होते दोहा येथे मीट करण्यासाठी. पहा इराण आणि USA ची जी मीट चालू होती, म्हणजे त्यामध्ये JD व्हान्स पण आलेले होते. पहा मग JD व्हान्स आणि इराणचे जे परराष्ट्र मंत्री आहेत अरागझी यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी म्हटलं पहा की चला मी तुम्हाला JD व्हान्सची ओळख करून देतो. त्यावेळेस अरागझी यांनी म्हटलं की मला ट्रस्ट नाही आहे त्यांच्यावरती, म्हणून ते वापस गेले. मग त्यावेळेस डायरेक्टली त्यांना तोंडावरतीच त्यांनी म्हटलं तू काय आहेस, तू काय माणूस आहेस का, म्हणून त्या पद्धतीने JD व्हान्स यांनी. ओके, म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान जे आहेत ते अगदी कमकुवत आहेत. ओके, त्यांच्यामध्ये त्या पद्धतीने औरा वगैरे बिलकुल नाही आहे. परंतु प्रॉब्लेम कुठे आहे तर त्यांचं जे लष्करी अध्यक्ष आहेत, ओके, किंवा त्यांना आता सध्याला फील्ड मार्शलचा टॅग पण तिथे देण्यात आलाय पहा असीम मुनीर. ओके, म्हणजे ऑपरेशन सिंधू दरम्यान त्याच्यानंतर त्यांनी चांगली लढाई केली आणि त्याला पंख कोणी दिले पहा तर USA ने दिले. ओके, मग अगदीच त्यामुळे काय झालेलं आहे तर आता जसं म्यानमारमध्ये आंग सान सू की यांचं सरकार पाडण्यात आलं पहा लष्करांमार्फत, मग तीच समस्या आहे पहा पाकिस्तानमध्ये पण. पाकिस्तानचे जी लष्कर आहे ना त्यांना काय वाटतं तर जे लोकशाही मार्गाने जे सरकार निवडून आलं ना ते त्यांच्यावरती कोणाचं कंट्रोल असावं तर मिलिटरीचंच कंट्रोल असावं असं त्यांचं मत असतं. मग सध्याला जे फील्ड मार्शल म्हणजे आपण ठीक आहे, फील्ड मार्शल जे आसिफ मुनीर आहेत ना त्यांचं म्हणणं काय की जे पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत ते पपेट असावेत व माझंच त्यांनी सगळे काही काम करावे. मग या नात्याने पहा असीम मुनीर हे स्वतःला मोर दॅन दॅट, ओके, मी खूप मोठा महान व्यक्ती आहे असं समजतात. मग मला सांगा ह्या महान व्यक्तीला आता वार खतम होऊ देऊ वाटतं का, तर बिलकुल नाही. पहा जर अगदी पाकिस्तानचे पंतप्रधान यांना जरी वाटलं की भारत देशासोबत आपले रिलेशन चांगले ठेवावेत, आपण त्यांच्यासोबत परत एकदा चांगला गुण्यागोविंदाने राहावं, व पहा सिव्हिलियन नेत्याला अगदी नक्की वाटणं हे साहजिक आहे, सिव्हिलियनला हे मग नक्कीच वाटेल, किंवा पहा पाकिस्तानचे सोल्जर जरी असले तरी त्यांना पण नक्कीच हे वाटू शकेल. परंतु हे एका व्यक्तीमुळे हे सर्व काही डिसमिस होऊ शकतं. कारण असे मुनीर याला काय वाटतं, जर पहा मी
आज घडीला जर पाकिस्तान आणि इंडिया या दोघांमध्ये जर वार्ता झाली तर पहा अगदीच काय होतं, पहा लष्करी ताकद जी आहे ती कमकुवत होते. लष्करी ताकद कमकुवत झाली की मग आसिफ मुनीरचं महत्व राहणार आहे का तिथं? बिलकुल नाही. आज आसिफ मुनीरला त्यांनी का ओळखत आहेत तर पहा ती मला वाचवेल, भारत देशाने जर कधी अटॅक केलं तर मला कोण वाचवेल, म्हणजे शहबाज शरीफचं तसंच म्हणणं असेल ना की बा जर भारत देशाने आपल्यावरती अटॅक केला तर हे लष्कर प्रमुख जे आहेत आसिफ मुनीर हे मला वाचवतील. मग या कारणाने पहा त्याला जास्त सर मी तुमचं अशा पद्धतीने ते करतील. आणि आता पहा जर यांची भीती मिळली ना की भारत आणि पाकिस्तानचं चांगले दोस्त झाले तर हे त्यांना जी आज सध्याला इज्जत भेटत आहे ना ती उद्या मिळणार नाही. मग या निमित्ताने पहा हे दोन देशामधला युद्ध किंवा दोन देशामधला प्रॉब्लेम नाही आहे, तर फक्त प्रॉब्लेम आहे पाकिस्तानमधील सैन्यामधले. ओके, त्यांना लष्कर मोठं की हे पंतप्रधान मोठं, दोन देशामध्ये निवडून आलेले जे लोकशाही मार्गाने जी निवडून आलेली सत्ता आहे ना किंवा जे सरकार आहे ते मोठं की मी मोठं, ह्या दोन बेसिसवरच इथं सध्याला युद्ध चालू आहे. त्यामुळे पहा आता सध्याला अगदी भारत देशामध्ये पहा गांधीयन जी ओपी शाह आहेत यांनी प्रयत्न करत आहेत. त्याच्यानंतर पहा पाकिस्तानमधील जी जनता आहे त्यांनी पण त्यांचे पंतप्रधान यांना जाऊन भेटत आहेत किंवा भारत देशासोबत आपण परत एकदा चर्चा चालू करावी. ओके, त्याबद्दल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु प्रॉब्लेम ह्या व्यक्तीमध्ये आहे. मग ह्या व्यक्तीचं तुम्ही काय करणार आहात हे इथं नक्कीच प्रश्नचिन्ह आहे. व पहा भारत देशाने याच्या पूर्वी भरपूर वेळेस आपण प्रयत्न केलेला आहे. जसं की पहा तुम्हाला माहिती असेल आता अयूब खान, ओके, सिंधू जल करार त्यांच्यासोबत आपण केलेला होता. त्याच्यानंतर झिया उल हल्क सियाचिन मुद्द्यावर तोडगा काढण्याचा आपण प्रयत्न केला होता. त्यानंतर परवेज मुशरफ काश्मीर प्रश्नावर 4 सूत्री आपण फॉर्म्युला आणला होता. मग प्रत्येक सरकार असताना भारत देशाने पुढाकार घेऊन पहा त्यांना मान्य केलं की बा तुम्ही या चर्चेवरती बसा. भारत देशाने बडाभाई किंवा अगदी पहा ठीक आहे माफ केलं आम्ही तुम्हाला म्हणून भरपूर वेळेस आपण त्यांना माफ करून चर्चेला सहभागी करून घेतलेला आहे. परंतु पाकिस्तानचा रवैया तोच पहा. आता अगदीच 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या दिलाने पाकिस्तानला व्हिजिट करून आले. ओके ठीक आहे, मी तुम्हाला बर्थडे विश वगैरे करतो तसं म्हटले, परंतु त्यांनी बदल्यामध्ये काय दिले पहा, 2016 मध्ये पठाणकोट अटॅक झाला पहा. ओके, त्याच्यानंतर अगदी तसंच आहे पहा अटल बिहारी वाजपेयी यांनी पण पाकिस्तानसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. 1999 कारगिल त्यांनी दिलं पहा. ओके, म्हणजे प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण भारत देश त्यांना काहीतरी चांगल्या पद्धतीने मान्यता देतो किंवा त्यांना माफ करण्याचा प्रयत्न करतो ना त्यावेळेस पाकिस्तान आपला विश्वासघात करण्याचा प्रयत्न करतो किंवा हे जे लष्कर प्रमुख असतात ना ते मध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न नक्की करत असतात. या कारणानिमित्त पहा आज देखील आपला भारत देशाला काही प्रॉब्लेम नाही त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी. ओके, आपण नक्कीच मोठ्या मनाने माफ करणार आहोत, परंतु प्रॉब्लेम पाकिस्तानमध्ये नक्की असणार आहे. मग ते काहीतरी उठाठेव करतील पहा, मग आपला तशा पद्धतीने आणखीन काय म्हणू शकता चार्जेस वगैरे त्यांच्यावरती लावावे लागतील. मग अगदी हे दोन्ही देशांचे जे सिव्हिलियन्स आहेत त्यांच्यासाठी धोका जरी असला तरी काळाची गरज आहे की आपण थोडंसं आसिम मुनीर जाण्याचा, म्हणजे आसिम मुनीर जोपर्यंत सत्तेवरून जात नाहीत तोपर्यंत आपण थांबणं आता काळाची गरज आहे. म्हणजे जस्ट वेट अँड वॉच. आता 12 वर्ष झाली आपले संवाद नाही आहे पाकिस्तानसोबत, मग ठीक आहे ना आणखीन 1-2 वर्ष आपण पाहूयातच. ओके ठीक आहे, आपलं तर काही नुकसान नाही आहे ना मोठं, यामध्ये तर आपलं काही नुकसान होत नाही आहे ना, तर ठीक आहे मग चालू द्यात. कारण पहा आपणच दरवेळेस त्यांना माफ करायचं व दरवेळेस आपणच स्वतःच्या पाठीत खंजर का खुपसून घ्यायचा. मग ठीक आहे ना आपण पण थोडंसं वेट अँड वॉच नक्की करणार आहोत. ओके, त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनमध्ये ही जी रिलेशन्स आहेत मी आता इथं थोडक्यात सांगितलेलं आहे तुम्हाला समजावून, पण मी इंटरनॅशनल रिलेशनमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने स्पष्टरित्या सांगणार आहे. ओके, व आजपासूनच पहा आपण आता इंडिया अँड इट्स बॉर्डरिंग कंट्रीज म्हणजे सिलेबसचा टॉपिक आता सुरुवात करायची आहे. त्यामुळे शक्य झालं तर विद्यार्थी एनरोल करू शकतात इंटरनॅशनल रिलेशनच्या कोर्समध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा NFSA ॲक्ट. ओके, हा कायदा आता रिवाईज करण्यात येणार आहे, त्याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करूयात. तर पहा नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट. ओके, नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट याला आता सध्याला चेंज करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मग आज घडीला जर तुम्ही NFSA पाहिलात ना तर या NFSA नुसार म्हणजे तुम्हाला जे राशनवरती आपलं जे अन्न मिळतं किंवा भारत सरकारने NFSA ला पुढे घेऊन त्यांनी अन्न अंत्योदय योजना आणली. अन्न अंत्योदय योजना. ओके, ही जी योजना आहे ना या योजनेनुसार एका फॅमिलीला किती 35 किलोचं अन्न मोफत मिळतं. ओके, दर महिन्याला 35 किलो अन्न त्यांनी देतात अन्न अंत्योदय योजनेद्वारा. बरोबर आहे. मग आता भारत सरकार काय विचार करत आहे की आपण ही जी अन्न अंत्योदय योजना आहे ना ह्या अन्न अंत्योदय योजना किंवा ही जी नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे याला आपण बदलूयात, म्हणजे यामध्ये अमेंडमेंट केली. ओके, यामध्ये अमेंडमेंट केली की ही योजना ऑटोमॅटिकच अमेंड होणार आहे. मग भारत सरकार आता सध्याला प्रयत्न असा करत आहे पहा की आज घडीला प्रत्येक कुटुंबाला आपण 35 किलो अन्न देत आहोत, परंतु काय होत आहे तर काही कुटुंबामध्ये सदस्य संख्या अगदी 2 ते 3च आहे. मग ह्या 3 सदस्यांसाठी जर तुम्ही पाहिला तर हे 35 किलो अन्न जास्त होतं. बरोबर आहे. मग काही कुटुंबामध्ये 5 सदस्य असतात, मग त्यांना पण 7 किलो पर
पर हेड 7 किलो अन्न तिथं प्राप्त होत आहे. बरोबर आहे. मग केंद्र सरकारचं तेच म्हणणं आहे की बाबा आपण काय करूयात, एका कुटुंबाला डायरेक्टली न देता आपण एका कुटुंबामधील सदस्याला अन्न देऊयात व एक सदस्य इज इक्वल टू 7 kg अन्न आपण असं देण्याचा प्रयत्न करूयात, असं केंद्र सरकारने नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्टमध्ये आता अमेंडमेंट आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मग याला कोण विरोध करत आहे, तर साऊथचे स्टेट्स. हा आपला प्यारा भारत, इकडं आहे केरळ व इकडं आहे तमिळनाडू. हे दोघं जण म्हणत आहेत की बा असं करू नका. का करू नका तसं, तर तुम्हाला माहिती आहे ते सुशिक्षित राष्ट्र आहेत व तिथे न्यूक्लिअर फॅमिलीची कन्सेप्ट आहे. ओके, तिथे अगदीच पहा, आई वडील म्हणजे हे अशा पद्धतीने वडील व इथे आई, ओके, व त्यांची मुलं म्हणजे अशा पद्धतीने हा मुलगा व ही मुलगी, अशा पद्धतीने पहा त्यांच्या कुटुंबाची स्ट्रक्चर अशा पद्धतीने झालेलं आहे. म्हणजे एका कुटुंबामध्ये 4 किंवा 3च सदस्य त्यांच्या कुटुंबात आहेत. मग जर आता त्यांना फक्त 7 kg जर अन्न द्यायला लागलं, तर अगदीच पहा, पूर्वी त्यांना 35 किलो अन्न मिळत होतं, आता किती 21 किलो अन्न मिळणार आहे ना. मग यामध्ये पहा केरळ आणि तमिळनाडूचं इथं लॉस होत आहे. ओके, मग या निमित्ताने त्यांनी काय म्हणत किंवा हे करू नका. व पहा, तमिळनाडू आणि केरळमध्ये नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट येण्याच्या पूर्वीपासूनच त्यांनी फूड सिक्युरिटी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता व 1952 1967 यांच्या निवडणुका पण त्याच बेसिसवर लढल्या गेलेल्या आहेत. जयललिता यांनी 2012 मध्ये अगदी चॅलेंज केलं होतं केंद्र सरकारला किंवा तुम्ही जे नॅशनल फूड सिक्युरिटी आणलेला आहात किंवा जे PDS पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, ओके, हे जे आणलेले आहात ना, हे मी लागू करणार नाही तमिळनाडूमध्ये, असं म्हणून त्यांनी हे केलं होतं. मग 2016 साली पहा त्यांनी लागू केलेलं आहे नॅशनल फूड सिक्युरिटी. 2016 मध्ये तमिळनाडू येथे लागू झालं. अन्यथा पहा त्यांची जे PDS होतं ना तेच लागू होतं तमिळनाडूमध्ये. ओके, म्हणजे असं का, तर पहा त्यांनी याच्या पूर्वीच त्यांनी निर्णय घेतलेला होता. ओके, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने रेशनिंगवरती तांदूळ किंवा जे अन्न मिळतं ना ते वेगळ्या दर्जाचं असतं, परंतु तमिळनाडूमध्ये त्याची क्वालिटी खूप बेस्ट असते. ओके, म्हणजे आता अगदीच मला सांगण्याची वगैरे तुम्हाला आवश्यकता वाटत नाही की कशा पद्धतीने आपल्याकडे तांदूळ वगैरे देण्यात येत आहेत राशनमध्ये. ओके, परंतु तमिळनाडूमध्ये ते अगदी चांगल्या दर्जाचे आहेत. व पहा, नॅशनल लेवलवरती फूड सिक्युरिटी येण्याच्या पूर्वीच त्यांनी ते चालू केलेलं काम होतं. बरोबर आहे. मग त्यांचं तेच म्हणणं आहे की बा आमच्या कुटुंबांना आम्ही राशन देणं काळाची गरज आहे. बरोबर, म्हणजे आमची जी जनता आहे ना ती राशनवरती जगते व आम्ही त्यांना नक्कीच ते मदत करत असतो. बरोबर आहे. मग तुम्ही त्यामध्ये जर आता कमी अन्न करत असाल तर ते योग्य होणार नाही. मग यासाठी पहा, तमिळनाडूचे CM जोसेफ विजय यांनी ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 6 जुलै रोजी भेटले त्यावेळेस त्यांनी तीच चर्चा केली की बा तुम्ही हा कायदा आणू नका. ओके, या कायद्यामुळे तमिळनाडू आणि केरळमध्ये नुकसान नक्की होणार आहे. कारण पहा, आमच्याकडे फक्त 3 कधी 4च व्यक्ती राहतात एका कुटुंबामध्ये व आज त्यांना 35 किलो अन्न मिळत आहे. जर तुम्ही हा कायदा अमेंड केला तर आम्हाला फक्त किती 21 किलो अन्न मिळेल किंवा जास्तीत जास्त 30 किलो अन्न मिळेल. म्हणजे आता 4 सदस्य जर म्हटलं तर 7 चौक 28, मग एका व्यक्तीला फक्त 7 किलो म्हटल्यानंतर हे योग्य होणार नाही. आमचं तिथं थोडंसं लॉस होत आहे. मग आता याला सोल्युशन काय असेल मग, तर नक्कीच पहा इथे कोणाला म्हणजे अगदी लॉस कोणाचा होणार आहे, तर साऊथर्न स्टेटचा लॉस होत आहे व फायदा कोणाला होत आहे, तर नॉर्थच्या स्टेटला होत आहे. नॉर्थच्या स्टेटला कसं पहा, त्यांची फॅमिली मोठी आहे व त्यांच्या फॅमिलीमध्ये जेवढे जास्त सदस्य त्यांना पर हेड 7 kg जर अन्न मिळत असेल तर नक्कीच पहा नॉर्थच्या स्टेटला तिथं जास्त मदत होईल. मग यासाठी पहा परत इथं नॉर्थ आणि साऊथ डिवायडेशन होऊ शकतं. मग यासाठी परत आपल्याला इथं काय करावं लागेल, सुवर्णमध्ये साधावं लागेल. मग पहा 35 kg ऐवजी आपण 30 kg जरी प्रत्येक प्रत्येक कुटुंबाला जर अन्न दिलं तरी सुवर्णमध्ये तिथे साधला जाऊ शकतो तमिळनाडू आणि केरळसाठी. म्हणजे ठीक आहे 5 किलोचा लॉस ते सहन करू शकतील, परंतु डायरेक्टली त्यांनी पहा 10 ते 15 किलोचा लॉस म्हटल्यानंतर ते नको वाटतं. मग त्या बेसिसवर जर पाहिलं आपण तर नक्कीच हे गरजेचं आहे. मग पाहूयात केंद्र सरकार या पद्धतीने आता कोणता निर्णय तिथं जाहीर करेल. ओके, तर अशा पद्धतीने आकडेवारी पण दिलेली आहे, पण इथं महाराष्ट्राची आकडेवारी नाही आहे त्यामुळे ही आकडेवारी नाही लिहिला तरी चालेल. ओके, हे जास्त करून साऊथर्न स्टेटसाठी आहे व नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट चेंज होणार आहे हे थोडक्यात तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्कीच समजला असेल. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.